नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल पाथफाइंडर या आपल्या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. बघा, आज आपण जे काही NTSC नॅशनल टॅलेंट सर्च त्याच्याबरोबर जे काही सैनिक स्कूल 9वी साठीची जी काही एक्झाम होते, म्हणजे 8वी मध्ये एक्झाम होते, 9वीच्या एंट्रन्स एक्झामसाठी जी एक्झाम होते त्या संदर्भात आपण लेक्चर घेत आहोत. आता त्यातील जो काही सोशल सायन्सचा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, जो की त्याचं नाव आहे की जिओग्राफी, त्याच्यापासून आपण स्टार्ट करतोय. आता बघा, जिओग्राफीचा अभ्यास करत असताना आपण दोन भागामध्ये त्याचं विभाजन करून अभ्यास करणार आहे. जिओग्राफीमध्ये सर्वसाधारण आपण दोन भाग पाडणार. एक फिजिकल जिओग्राफी आणि दुसऱ्या बाजूला डायरेक्टली आपण हे करणार इंडियन जिओग्राफी. आता फिजिकल जिओग्राफी मध्ये आपण तीन भागांचा अभ्यास करणार आहे. एक जिओमॉर्फॉलॉजी, आता जिओमॉर्फॉलॉजी म्हणजे काय, तर जिओमॉर्फॉलॉजी मध्ये जे काही अर्थ आहे त्या अर्थवरील जे काही लँडफॉर्म्स आहेत वेगवेगळे, म्हणजे समजा माउंटेन्स आहेत, बरोबर आहे का, ह्या लँडफॉर्म्सचा अभ्यास आपण या जिओमॉर्फॉलॉजीच्या अंतर्गत करणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण महत्वाचं त्याच्यातलंच भाग शिकणार आहे ते म्हणजे क्लायमॅटॉलॉजी. क्लायमॅटॉलॉजीच्या अंतर्गत आपण हवामानशास्त्राच्या संदर्भात शिकणार आहे. म्हणजे की बाबा, आता हे लँडफॉर्म्स आहेत, ह्या लँडफॉर्म्स मुळेच एक प्रेसिपिटेशन वगैरे, जे पाऊस वगैरे जे जनरेट होत असतो, किंवा तिथलं जे हवामान, टेम्परेचर, ज्या काही महत्वाच्या गोष्टी असतात त्या महत्वाच्या गोष्टी आपण ह्या क्लायमॅटॉलॉजी मध्ये शिकणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण महत्वाचा गोष्ट शिकणार आहे ते म्हणजे ओशिओनोग्राफी. ठीक आहे, ओशिओनोग्राफी म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण सागरशास्त्र असं म्हणतो. म्हणजे जे काही आपले सीज आहेत किंवा जे काही महासागर आहेत, त्या महासागरांच्या मध्ये, ओशियन्स मध्ये आतमध्ये गेल्यानंतर नेमके कोणकोणते लँडफॉर्म्स आहेत, काय आहे नेमकं आतलं जीवन, नेमकं काय आहे, याचा सुद्धा आपण अभ्यास ओशिओनोग्राफी मध्ये करणार आहे. किंवा आपण सर्वसाधारणपणे जे हायड्रोस्फिअर आहे, वॉटरच्या संदर्भातला जो काही भाग आहे तो आपण इथं शिकणार आहे. जो ऍटमॉस्फिअरच्या संदर्भातला जो भाग आहे तो क्लायमॅटॉलॉजी मध्ये शिकणार आहे, आणि जो जमिनीच्या संदर्भातला भाग आहे तो जिओमॉर्फॉलॉजी मध्ये शिकणार आहे. कारण की जी काही अर्थ आहे, आपण असं म्हणतो, जे काही पर्यावरण आहे सर्वसाधारण आपण म्हणतो, ते कसं बनलेलं असतं बघा. एका बाजूला असते लिथोस्फिअर, आपल्याला माहिती आहे लिथोस्फिअर म्हणजे लिथो म्हणजे जमीन असते, लँड असते. ठीक आहे, ह्या लँडवरच पाणी आहे, बरोबर आहे का, म्हणजे काय आहे, वॉटर आहे. आणि इथेच ह्या जमिनीवरच आपण बघतोय की हवा आहे, म्हणजे ऍटमॉस्फिअर आहे, एअर आहे. आणि या तिघांच्या कॉम्बिनेशन मधूनच तर सगळं बनलेलं आहे ना, बरोबर आहे की नाही. जर का सजीव सृष्टी निर्माण व्हायची असेल तर ह्या तिघांचं कॉम्बिनेशन व्हावं लागतं, आणि तिघांचं कॉम्बिनेशन कुठं झालेलं आहे बघा, इथं झालेलं आहे, इथं. आणि याच अशाच ठिकाणी फक्त काय होणार आहे, बायोस्फिअर म्हणजे सजीव सृष्टी निर्माण होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि आपण जिओग्राफी मध्ये सर्वसाधारणपणे ह्या तिन्ही भागांचा अभ्यास करतोय, लँड, वॉटर आणि एअर. कारण का, त्याच्यामुळेच आपल्याला हे बायोस्फिअर, सजीव सृष्टी राहू शकते व्यवस्थित, लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या तीन गोष्टी आपण बघितल्यानंतर ह्या तीन गोष्टी एखाद्या एरियावर अप्लाय करायच्या आहेत. म्हणजे आपण इथं बेसिक प्रिन्सिपल्स शिकणार ह्याच्या माध्यमातून, आणि ते बेसिक प्रिन्सिपल्स आपण एका विशिष्ट एरियावर अप्लाय केल्यानंतर जे होणार आहे ती असणार आहे इंडियन जिओग्राफी. म्हणजे ह्याच्यातल्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या बेसिक कन्सेप्ट आपण अप्लाय करायच्या आहेत इंडियन जिओग्राफी मध्ये, लक्षात ठेवा. आणि हा अशा पद्धतीनं सर्वसाधारणपणे आपल्या ह्या नॉर्मल परीक्षांच्या साठीचा जिओग्राफीचा सिलेबस आपण कंप्लीट करत जाणार आहोत. ठीक आहे, आता जरा बघा,
आपण याच्यातील जिओग्राफी मधील जे काही जिओमॉर्फॉलॉजी आहे त्याच्यामधील महत्वाचा आणि पहिला चॅप्टर चालू करणार आहे तो आहे युनिवर्स अँड सोलार सिस्टम. युनिवर्स अँड सोलार सिस्टम. आता ज्या शास्त्रामध्ये म्हणजे जिओग्राफी अंतर्गत ज्या शास्त्रामध्ये युनिवर्स आणि सोलार सिस्टमचा अभ्यास केला जातो, युनिवर्सचा म्हणजे बाहेरच्या जगाचा ते आपण जे म्हणतोय त्याला कॉस्मॉलॉजी असं म्हणतात. कॉस्मॉलॉजी लक्षात ठेवा. कॉस्मॉलॉजी हा किंवा ज्याला ऍस्ट्रॉलॉजी असं म्हटलं जातं. ऍस्ट्रॉलॉजी. ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे ह्याचाच अभ्यास करून ऍस्ट्रॉलॉजी, ऍस्ट्रोग्राफर्स जे असतात म्हणजे ज्योतिष, ते ज्योतिषशास्त्र हे याच्यावरच आधारलेलं आहे. हे लक्षात ठेवा, याच्या अभ्यासावरच आधारलेलं आहे. आता आपण अभ्यास चालू करत असताना युनिवर्स अँड सोलार सिस्टमचा व्हॉट इज मीन्स युनिवर्स. युनिवर्स म्हणजे काय इथूनच स्टार्ट करूया. युनिवर्स नेमकं युनिवर्स कशाला म्हणायचं, काय असतं युनिवर्सची कन्सेप्ट काय आहे. तर युनिवर्स म्हणजे अशी गोष्ट सर्वसाधारणपणे आपले जे अवतीभोवती, आता मी अवतीभोवती फक्त नॉर्मली म्हणतोय, अवतीभोवती म्हटलं तर ती पर्यावरणाची डेफिनेशन येते म्हणजे इन्व्हायरमेंटची डेफिनेशन येते. पण युनिवर्स म्हणजे अशी गोष्ट ह्या जगातील एव्हरीथिंग जे काही सगळं आहे, ऑल म्हणजे ह्या पूर्ण विश्व, पूर्ण सगळंच्या सगळं जे आहे एव्हरीथिंग, इट इज कॉम्प्राइजेस ऑल म्हणजे सगळं. एनर्जी आहे, फिजिकल मॅटर आहे, ऑल, आणि त्याच्यापासून काय तयार होतं युनिवर्स तयार होतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. टोटली एव्हरीथिंग जे काही सगळंच्या सगळं आहे त्याला आपण काय म्हणतो युनिवर्स म्हणतो. मग एव्हरीथिंग मध्ये नेमकं काय काय येत असतं. उदाहरणामध्ये एनर्जी, आपल्या आसपास एनर्जी आहे ती सगळीच्या सगळी ऑल टोटल एनर्जी युनिवर्सचाच भाग असते. किंवा फिजिकल मॅटर, ऑल जे काही फिजिकल मॅटर असणार आहेत आपल्याला दिसणारे न दिसणारे ते सगळेच्या सगळे फिजिकल मॅटर, आणि या सगळ्यापासून जे तयार होतं ते काय असतं युनिवर्स असतं. ओके, हे लक्षात ठेवा. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि हा जो शब्द आहे, हा जो युनिवर्स हा शब्द आहे, हा शब्द मुळात एक लॅटिन वर्ड आहे युनिव्हर्सिझम. ठीक आहे, या शब्दापासून हा शब्द बनलेला आहे आणि त्याचा मुळात अर्थच असा आहे की जे सर्व सगळं जे आहे तेच, बरोबर आहे का. त्यामुळं ज्याच्यामध्ये एनर्जी आहे आणि फिजिकल मॅटर आहे सगळं आहे तेच काय म्हणायचं असतं युनिवर्स म्हणायचं असतं. लक्षात राहू द्या, ठेवा. बरं, आपण सर्वसाधारण बघितलं की आता युनिवर्स म्हणजे काय, पण जर आपण युनिवर्सचा विचार केला, समजा हे सगळंच्या सगळं मी जे तुमच्या समोर काढलेलं आहे हे समजा संपूर्ण असं युनिवर्स आहे. दिस इज युनिवर्स. हा, ह्या युनिवर्स मध्ये कितीतरी गॅलेक्सीज आहेत. आपण प्रत्येकाचा अभ्यास करणार आहे, प्रत्येकाची माहिती घेणार आहे. ह्या युनिवर्स मध्ये कितीतरी गॅलेक्सीज आहेत. लक्षात ठेवा, हे बाहेरचं आहे ते युनिवर्स आहे. ह्या युनिवर्स मध्ये कितीतरी गॅलेक्सीज आहेत. त्याच्यापैकी फक्त एक गॅलेक्सी घेतली आपण, समजा कितीतरी गॅलेक्सी आहेत युनिवर्स मध्ये, त्याच्यातली एक गॅलेक्सी घेतली आणि त्या गॅलेक्सी मध्ये म्हणजे दीर्घिका मराठीमध्ये आपण असं म्हणतो त्याला, त्याच्यामध्ये आपल्या गॅलेक्सी मध्ये एक आपली आहे ती म्हणजे सोलार सिस्टम, सूर्यमाला. ह्या सोलार सिस्टम मध्ये सूर्य आणि इतर 8 ग्रह आहेत. त्याच्यामध्ये आपली कोण आहे अर्थ. दिस इज अर्थ. याचा अर्थ काय, जी आपली पृथ्वी आहे, अर्थ आहे, ती पृथ्वी सोलार सिस्टमचा एक भाग आहे. आपली सोलार सिस्टम एका गॅलेक्सीचा भाग आहे. ओके, ते बघणार आहे, प्रत्येक गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहे, काय गॅलेक्सी, त्याचे प्रकार, व्हॉटएव्हर. आणि ही गॅलेक्सी एका युनिवर्सचा भाग आहे. लक्षात ठेवा. त्याच्यामुळं युनिवर्स ही खूप मोठी संकल्पना आहे.
खूप मोठ्या त्याच्यामध्ये संकल्पना दडलेल्या आहेत. हे लक्षात ठेवणं आपल्याला फार गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण युनिव्हर्स म्हणजे काय बघितलं बाबा. युनिव्हर्स म्हणजे जे काही आहे आपल्या संपूर्ण युनिव्हर्सचाच एक भाग कोण आहे, अर्थ आहे. आता जुने जे जिओग्राफर्स होते, ते जे जुने जिओग्राफर्स, त्यांना प्रश्न पडला, म्हणजे अजूनही तो प्रश्न आहेच, की हे जे युनिव्हर्स आहे किंवा ही जी पृथ्वी आहे, हिचा नेमका जन्म कसा झाला किंवा ह्याचा नेमका ओरिजिन कसा झाला, ही नेमकी तयार कशी झाली, याच्याबद्दल कित्येक प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडायला लागले. आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या थेरीज, वेगवेगळे सिद्धांत, वेगवेगळे हायपोथेसिस तयार व्हायला चालू झाले. प्रश्न जसे पडत पडत जातील तसे वेगवेगळे ओरिजिन्स, वेगवेगळे शोध लागत गेले. आता आपण त्याच्यापैकी काही महत्वाचे जे काही थेरीज आहेत, महत्वाचे जे काही हायपोथेसिस आहेत, ते बघणार आहे की जे विचार करत आहेत की नेमका पृथ्वीचा जन्म कसा झाला, नेमका युनिव्हर्सचा जन्म नेमका कसा झाला. आता सुरुवातीच्या काळामध्ये जे जुने जिओग्राफर्स होते, त्यांचा एवढा जास्त अभ्यास नसल्यामुळं त्यांना युनिव्हर्स ही संकल्पना जास्त मोठ्या प्रमाणामध्ये माहित नव्हतं. त्यामुळे ते सीमित होते फक्त पृथ्वी आणि तिची जी सोलार सिस्टम आहे, सूर्य आणि इतर जे ग्रह आहेत, इतक्यापर्यंतच ते सीमित होते. आणि त्याच्यामुळे ते जास्तीत जास्त त्याचाच विचार करत होते की सोलार सिस्टम ही नेमकी कशी तयार झालेली आहे, सूर्यमाला ही नेमकी कशी तयार झालेली आहे, ह्याच्यावरच त्यांचा जास्त फोकस होता. कारण की आपण बघतोय की जुन्या काळी जे काही टॉलेमी नावाचा व्यक्ती होता, टॉलेमीनं काय सांगितलेलं होतं, जिओसेंट्रिक थेरी सांगितलेली होती. आता जिओसेंट्रिक थेरी म्हणजे काय होती, की तो म्हणत होता की पृथ्वीमध्ये आहे आणि पृथ्वीच्या भोवती हे संपूर्ण जे काही आहे विश्व अखंड, ते त्याच्या भोवती फिरत आहे, अशी त्याची थेरी होती, जिओसेंट्रिक थेरी टॉलेमीची. पण नंतर ही जिओसेंट्रिक थेरी बदलली गेली. कोपर्निकसनं असं सांगितलं, हेलिओसेंट्रिक थेरी. आता हेलिओसेंट्रिक थेरी नेमकी काय होती, की सूर्यमध्ये आहे आणि ग्रह त्याच्या भोवती फिरत आहेत. अशा थेरीज बदलत होत्या, सिद्धांत बदलत होते. आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला विचार चालू होता की नेमका ह्या पृथ्वीचा जन्म कसा झालाय, पृथ्वीचा ओरिजिन कसा झालाय. ओके. आता बघा, आपण महत्वाचा जो पॉइंट बघूया, ओरिजिन ऑफ द अर्थ. ओरिजिन ऑफ द अर्थ आपण बघत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कित्येक संशोधकांनी याच्यावर विचार करण्याचा प्रयत्न केला, कित्येक संशोधकांनी याच्यावर संशोधन केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी दोन गोष्टी आपण फार महत्वाच्या असतात. एक म्हणजे हायपोथेसिस आणि दुसऱ्या बाजूला जे आहे ते म्हणजे थेरी. एका बाजूला असते ते म्हणजे हायपोथेसिस आणि दुसऱ्या बाजूला असते ती म्हणजे थेअरी. म्हणजे काही जणांनी ज्या गोष्टी मांडल्या त्याला आपण आज हायपोथेसिस म्हणतोय आणि काही गोष्टी आपण मात्र थेअरी म्हणतोय, सिद्धांत म्हणतोय. असं का? कारण की एखाद्या ज्या वेळेला हायपोथेसिस ही गोष्ट आपण म्हणत असतो त्यावेळेला तिथं काहीतरी अजम्पशन्स हे केलेले असतात. अजम्स म्हणजे बघणार आहे आपण इथं की अजम्पशन्स मान्य केलेले असतात की हा असं असं असू शकतंय आणि मग पुढं त्यांनी सांगितलेलं असते आणि ते पूर्णपणे सायंटिफिक दृष्ट्या प्रूफ नसते, म्हणजे हायपोथेसिस. समजलं का? आणि थेरी म्हणजे काय, जिथं पहिल्यापासूनच काही गोष्टी प्रूफ करण्यावर जास्त हे असतो, भर असतो, ती म्हणजे आपण थेरी किंवा सिद्धांत असं आपण म्हणूया. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण पहिल्यांदा बघूया, पहिली थेरी जी बघूया अर्थच्या ओरिजिनच्या संदर्भातली, ती म्हणजे गॅसियस हायपोथेसिस. गॅसियस हायपोथेसिस नेमका ओरिजिन कसा झाला याच्याबद्दल या थेरीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला होता पहिल्यांदा. ती थेरी गॅसियस हायपोथेसिस. आता ही नेमकी थेरी काय सांगते गॅसियस हायपोथेसिस? त्यांनी असं सांगितलं की तुम्ही अज्युम करा की हे जे काही सगळं पृथ्वी, सूर्यमाला हे सगळं बनायच्या अगोदर, ह्या सगळ्याच्या अगोदर तिथं एक असं क्लाउड, म्हणजे आपण असं काय म्हणतोय ते ढग असं असतात ना, वायूंचा असा गोळा होता. ठीक आहे. अज्युम करा म्हटलेत ते. आणि तो जो गोळा होता कोल्ड पार्टिकल्सचा होता.
कोल्ड म्हणजे थंड पार्टिकल्सचा एक गोळा होता असा अज्युम करा. हा जो गोळा होता ह्या गोळ्याला नाव दिलं गेलं नेब्युला. मग गॅसियस हायपोथेसिस असं पुढे सांगते की ह्या नेब्युला मधूनच नेब्युलाच हा रोटेट व्हायला चालू झाला. हळूहळू काय झाला? रोटेट व्हायला चालू झाला. फास्ट फास्ट रोटेट व्हायला चालू झाला. आणि हा जसा नेब्युला रोटेट होईल त्या पद्धतीनं त्याच्यातनं मधून मधल्या भागामध्ये सन म्हणजे सूर्य तयार झाला आणि बाजूने 9 रिंग्स तयार झाल्या. ठीक आहे. अशी थेरी कोणी दिली? अशी थेरी गॅसियस हायपोथेसिस, आणि ही थेरी दिली इम्युनल कांट यांनी. इम्युनल कांट यांनी ही थेरी दिली. कसं आहे, त्यांनी असं सांगितलं की जो नेब्युला असतो त्याच्यामध्ये काहीतरी ग्रॅव्हिटेशन फोर्स असतो, ह्याच्यामध्ये काहीतरी गुरुत्वाकर्षण शक्ती असते, आणि जशी त्याच्यामध्ये मुवमेंट येईल, जशी त्याच्यामध्ये मुवमेंट म्हणजे फिरायला चालू होईल, तशा पद्धतीनं त्याच्यातलं जे ग्रॅव्हिटेशन शक्ती आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, तो कमी व्हायला चालू होईल, तुटायला चालू होईल, आणि त्याच्यामुळे ह्या 9 रिंग्स ज्या आहेत त्या वेगवेगळ्या व्हायला चालू होतील. आता एक लक्षात ठेवा, हे नेमके कोल्ड पार्टिकल्स असतील, त्याचे अजम्पशन्स असतील, किंवा ते का मुवमेंट करायला चालू केलं, या गोष्टीच्या संदर्भात इम्युनल कांटकडे आन्सर्स नव्हती. म्हणजे मॅक्झिमम काही गोष्टींच्याकडे ती काय नव्हती, आन्सर्स नव्हती, आणि त्याच्यामुळे ती एक गॅसियस हायपोथेसिस बनलेली आहे. पण हा एक पहिला प्रयत्न आहे की सोलार सिस्टम पृथ्वीबद्दल सांगण्याचा. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता जरा बघा पुढं, ही महत्वाची थिअरी झाल्यानंतर पुढची जी थिअरी आहे, जी इम्युनल कांटनं आत्ताची थिअरी मांडली गॅसियस हायपोथेसिस, त्यानंतर आहे नेब्युलर हायपोथेसिस. सेकंड जी काही हायपोथेसिस आपण म्हणतो ते म्हणजे नेब्युलर हायपोथेसिस. हा पण आता हायपोथेसिसच होता. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं की जसं मगाशी नेब्युला होता तशाच पद्धतीचा एक नेब्युला होता ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि हेलियम गॅसेस होते. पण हा जो नेब्युला होता, आता मगाशी कोल्ड होता, आता इथे कोणता नेब्युला घेतला? हॉट नेब्युला घेतला. लक्षात ठेवा. काही काळानंतर तो रोटेट व्हायला चालू झाला, स्वतःभोवती रोटेट व्हायला चालू झाला, आणि जसा जसा तो रोटेट होत गेला तशा पद्धतीनं त्याच्यातून एक मध्ये भाग, एक कोर, आणि बाजूने एक रिंग तयार झाली. एकच रिंग तयार झाली. ह्याच्या आधीच्या आपण याच्यामध्ये सांगितलं, जी इम्युनल कांटची थिअरी होती की ज्याच्यामधून 9 रिंग्स तयार झाल्या, पण याच्यामध्ये एकच सांगितलं की एक रिंग्स डेव्हलप झाली, आणि हळूहळू फिरता 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 त्यामध्येच एकूण 9 ग्रह तयार झाले. ठीक आहे. ही थिअरी आहे लॅपलासची थिअरी. 9 प्लॅनेट्स तयार झाली, ही होती लॅपलासची थिअरी. आता आपण ह्या ज्या थिअरीज बघत आहे, ही फक्त एक इंट्रोडक्शन आहे. दिस इज नॉट अ टोटल थिअरी. ही संपूर्ण थिअरी नाही आहे जी आपण घेत आहे. पण आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट काय आहे की नेब्युलर हायपोथेसिस नेमका कुणी मांडला? लक्षात ठेवा, तो कुणी मांडलेला आहे? लॅपलासनं मांडलेला आहे. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि तो जो लॅपलासनं नेब्युलर हायपोथेसिस मांडलेला आहे, हा मांडलेला आहे 1796 मध्ये. लक्षात ठेवा, 1796 मध्ये हा नेब्युलर हायपोथेसिस मांडला गेलेला होता. ओके. आता पुढचा जो महत्वाचा हायपोथेसिस आहे बघा, हे 2 हायपोथेसिस आहेत महत्वाचे, तुम्ही जरासे लक्षात ठेवा. आपल्यासाठी इतकं इनफ आहे. आपण ज्या वेळेला हायर क्लास साठी जाऊ त्यानंतर ज्या थिअरीज आहेत, अजून थिअरीज आहेत, त्या डीपली आपल्याला अभ्यास करायला पाहिजेत. ओके. आता पुढची जी हायपोथेसिस आहे ती आहे प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस. प्लॅनेटेसिमल तिसरी हायपोथेसिस. याच्यातल्या काही महत्वाच्याच फक्त मी हायपोथेसिस घेतलेले आहेत. लक्षात ठेवा, प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस. आता ही जी काही प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस आहे, ही प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस ड्युएलिस्टिक आहे.
आता व्हॉट इज ड्युअलिस्टिक? ड्युअलिस्टिक आहे म्हणजे काय आहे? आपण ह्याच्या आधीच्या ज्या 2 थिअरीज बघितल्या, त्या 2 थिअरीज मध्ये असं सांगण्यात आलं की एकच नेब्युला होता, म्हणजे एकाच गोष्टीपासून पुढे पुढे ते सगळं सोलार सिस्टम तयार होत गेली. ड्युअलिस्टिक याचा अर्थ 2 गोष्टींच्या म्हणजे कंबाईन मधनं तयार होणार म्हणजे ड्युअलिस्टिक. लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि ही जी प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस आहे, ही थिअरी ही ड्युअलिस्टिक थिअरी आहे. आता ही नेमकी ड्युअलिस्टिक थिअरी काय आहे? तर असं सांगण्यात येतंय ड्युअलिस्टिक थिअरी मध्ये, सॉरी हायपोथेसिस मध्ये, की सन म्हणजे सूर्य सन होता, ठीक आहे. सन म्हणजे ऍझम्पशनच केले, सूर्य बाबा अगोदरपासून होताच. त्याच्या जवळ त्याच्या कक्षेमध्ये एक दुसरा ग्रह आला, त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये एक दुसरा स्टार आला, सॉरी स्टार म्हणजे तारा आला, दुसरा तारा आला. आणि या दोघांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे, दोघांच्या एक प्रकारच्या धडकेमुळे आपण समजूया, डायरेक्ट धडक नाही झालेली आहे, ह्याचे 9 तुकडे बाहेर पडले. कुणाचे? सूर्याचे. आणि त्याच्यामुळे ते कूल होत जाऊन त्याच्यापासून काय तयार झाले? 9 प्लॅनेट्स तयार झाले. अशी ही थिअरी ड्युअलिस्टिक थिअरी. ही जी थिअरी आहे प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस, हे हायपोथेसिस मांडलं गेलं चेंबरलिन नावाच्या व्यक्तीकडून. चेंबरलिन, लक्षात ठेवा. आणि आता सर्वसाधारणपणे आपण असं बघतोय ह्याच्या तिन्ही हायपोथेसिस झाले, तिन्ही म्हणजे गॅसेस हायपोथेसिस जो इम्युनल कांटनं केला, पुढचा नेब्युलर हायपोथेसिस जो लॅपलासनं काढला, त्यानंतर हा प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस जो चेंबरलिनला दिला. हे तिन्ही हायपोथेसिस आपण आता सध्या मान्य करत नाही. त्याच्यामुळे पुढे ज्या आपण आता सध्या मान्य करतोय ती महत्वाची थिअरी आहे, ती बघणार आहे, ती इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. आता बघा, अर्थ ओरिजिनच्या ह्या काही महत्वाच्या थोड्याफार थिअरीज आहेत, त्या आपण पाहिलेल्या आहेत. आपण याच्या सेकंड लेक्चर मध्ये पुढे लगेच बिग बँग थिअरी वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या क्लिअर, आणि जिओग्राफी मधल्या ईच अँड एव्हरी कन्सेप्ट, म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला एनटीएससीच्या एक्झामसाठी किंवा सैनिक स्कूलच्या एक्झामसाठी लागणार आहेत, त्या सर्वच्या सर्व गोष्टी इथून क्लिअर केल्या जातील. धन्यवाद.